नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या स्पेशल व्लॉगमध्ये। हा व्लॉग थोडा खास आहे कारण ही आहे आमची मालवण तारकर्ली ट्रिप, जिथे आम्ही आमच्या आयुष्यात पहिल्यांदा स्कुबा डायव्हिंग केलं। आम्ही हा व्हिडिओ थोडा उशिरा शेअर करतोय, पण त्या आठवणी आजही ताज्या आहेत। चला तर हा अप्रतिम अनुभव तुम्हाला सांगतो। आम्ही सकाळी साधारण 9 वाजता रत्नागिरीहून निघालो। वाटेत हिरवीगार झाडं, छोटी गावं आणि अरुंद पण सुरेख रस्ते दिसत होते। कोकणात प्रवास करणं म्हणजे एक वेगळाच आनंद असतो। तारकर्ली हे मालवण पासून थोड्याच अंतरावर असलेले एक प्रसिद्ध बीच डेस्टिनेशन आहे। इथे स्कुबा डायव्हिंग साठी खूप चांगली संधी मिळते, कारण पाणी स्वच्छ आहे आणि कोरल रीफ्स अप्रतिम आहेत। इजदा भारतातील स्कुबा डायव्हिंग साठी महत्त्वाचं केंद्र आहे। येथे असलेल्या डायव्हिंग सेंटर मध्ये 27 फूट खोल डायव्हिंग पूल आहे, जो त्यावेळी मेंटेनन्समुळे बंद होता। आधुनिक क्लासरूम, एसी सुविधा, डायव्हिंग गिअर, शॉवर, चेंजिंग रूम आणि समुद्रकिनारी रेस्टॉरंट आणि राहण्याचीही उत्तम सोय आहे। रत्नागिरीहून जाताना दिसणाऱ्या अतिशय सुंदर नद्या आणि त्यावरील पूल पाहताना थोडा वेळ तिथेच घालवण्याचा मोह आवरला नाही। जो अनुभव घेण्यासाठी खास आम्ही मालवण तारकर्लीला आलो होतो, आता ती वेळ आली होती। रिसॉर्टवर पोहोचताच MTDC इजदाच्या बुकिंग ऑफिसमध्ये स्कुबा डायव्हिंगसाठी नोंदणी केली। MTDCच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायव्हिंग अँड ॲक्वाटिक स्पोर्ट्स हे भारतातील काही निवडक PADI म्हणजेच प्रोफेशनल असोसिएशन ऑफ डायव्हिंग इन्स्ट्रक्टर 5 स्टार प्रमाणित डायव्हिंग सेंटर्सपैकी एक आहे। येथे प्रशिक्षित स्कुबा डायव्हर्स, जागतिक दर्जाचे उपकरण आणि उत्तम सुविधा मिळतात। प्रवासानंतर छान भूक लागली होती। मस्त मालवणी पद्धतीचं जेवण केलं आणि लगेचच रेस्टॉरंटच्या बाजूला असलेल्या बागेतल्या झाडांच्या सावलीत झोक्यावर पडून रिलॅक्स केलं। आज सगळे सेमच आहेत चिनू। वर काय करायचं त्याला? तू काय खाली टेकते का? हा ठीक आहे, एवढं ठीक आहे। सगळं इतकं शांत आणि सुंदर वाटत होतं। बाजूलाच काही छोटे पिल्लं त्यांच्या आईसोबत खेळत होती। त्यांच्यासोबत वेळ घालवणं हा खूप आनंददायक अनुभव ठरला। दुपारी ठरलेल्या वेळेनुसार आम्ही स्कुबा डायव्हिंग ट्रेनिंगसाठी गेलो। सुरुवातीला क्लासरूम ट्रेनिंग झालं, जिथं ट्रेनरने आम्हाला बेसिक नियम, सेफ्टी गाईडलाईन्स आणि डायव्हिंग इक्विपमेंट कसं वापरायचं याची माहिती दिली। याच वेळी आम्ही एक कन्सेंट फॉर्मही भरला, जिथे आम्ही सगळ्या अटी आणि नियमांना सहमती दिली। क्लासरूम ट्रेनिंग नंतर आम्ही थेट स्विमिंग पूल मध्ये प्रॅक्टिससाठी गेलो। येथे असलेल्या डायव्हिंग सेंटर मध्ये 27 फूट खोल डायव्हिंग पूल आहे, जो त्यावेळी मेंटेनन्समुळे बंद होता। या ट्रेनिंग मध्ये आम्हाला शिकवलं मास्क मध्ये पाणी गेलं तर ते कसं काढायचं, ऑक्सिजन रेग्युलेटर अचानक सुटला तर कसं सावरायचं, पाण्यात हाताच्या खुणांनी संवाद कसा साधायचा। ही प्रॅक्टिस खूप महत्वाची होती, कारण दुसऱ्या दिवशी आम्ही थेट समुद्रात स्कुबा डायव्हिंग करणार होतो। ट्रेनिंगच्या वेळी सुप्रिया सुरुवातीला पाण्याच्या आत जायला खूप घाबरत होती। एक वेळ तर अशी आलेली की ती म्हणायला लागली की हे मला करायचंच नाही, पण ट्रेनरने उत्तमरित्या मार्गदर्शन करून तिच्या मनातील भीती घालवली। त्यामुळे नंतर तिचा आत्मविश्वास अनेक पटीने वाढला। त्यामुळे नंतर तिने स्विमिंग पूलच्या पाण्यात अनेक वेगवेगळ्या पोजेस देऊन फोटो काढले। विशेष म्हणजे या ठिकाणी पोहताना येणाऱ्या व्यक्तींनाही सुरक्षितपणे स्कुबा डायव्हिंग शिकवले जाते। त्यामुळे तुम्ही पूर्ण नवशिके असाल, नव्याने प्रमाणपत्र घेत असाल किंवा व्यावसायिक स्तरावर जायला इच्छुक असाल तर इजदामध्ये तुमच्यासाठी योग्य कोर्स उपलब्ध आहे, जे तुम्ही MTDCच्या वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता। तर मित्रांनो
तर मित्रांनो आम्ही मस्तपैकी प्रॅक्टिस करून आलेलो आहे स्कुबा डायव्हिंगची स्विमिंग पूलमध्ये. सगळे साईन बिन आता मला येत आहेत. आता बघू उद्या काय होते. पहिल्यांदा मला वाटलेलं होईल की नाही बापरे छान झालं मस्त लाईक इट. ट्रेनिंग झाल्यावर आम्ही थेट तारकर्ली बीचवर गेलो. संध्याकाळी समुद्र किनाऱ्यावरचं वातावरण अगदी मस्त होतं. लाटांचा आवाज, थंड वारा आणि समोर मावळणारा सूर्य. इथे आम्ही भरपूर फोटो काढले. बघ इथं वाळू बसली सफेद आहे व्हाईट कलरची. सर्वज्ञ आणि शरण्याने शंख शिंपले गोळा करण्याचा आनंद घेतला. हे हो खेकडा बघ. खेकडे बिकडे पण आहेत. शंख पण आहेत. गोळ्या केले मोठे मोठे शंख आहेत. किती ट्रान्सपरंट आहे पाणी इथलं. काय झालं अगं इकडं आणखी अगं माती भरली किती सगळं. आता काय हे याला काय मातीची काढली सगळी. आता काय काय बनवलंस. हे बनवलंस का तू. जरी आम्ही स्विमिंग पूलमध्ये स्कुबा डायव्हिंगची ट्रेनिंग घेतली होती तरी समुद्रातील स्कुबा डायव्हिंगचा अनुभव कसा असेल हे जाणून घेण्यासाठी आम्ही खूप एक्साइट होतो. तर तो अनुभव पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओमधील माहिती आवडली तर लाईक करा. पुन्हा भेटू पुढच्या खास व्हिडिओमध्ये. बाय बाय.